आणि आता बातमी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतल्या दौऱ्याची। घाटकोपरमध्ये मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत। त्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यामध्ये सहभागी होणार आहेत। रोड शो दरम्यान महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे। घाटकोपरमधील एलबीएस मार्गावरनं या रोड शोची सुरुवात होईल। मोदींच्या रोड शोच्या निमित्तानं एलबीएस मार्ग दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होत असलेला हा रोड शो। तर पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमधील रोड शो नेमका कसा असेल बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आज पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो होतोय। मुंबईमधील एलबीएस मार्गावरती नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशोका मिल्स पासून पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शोला सुरुवात होणार आहे। त्यानंतर कदम चौक ते पार्श्वनाथ चौकापर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाचे नेते सहभागी होत आहेत। आज पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये होत असलेला हा रोड शो। तर वाहतुकीमध्ये काय बदल केलेत बघूयात। गांधीनगर जंक्शन ते आरबी कदम मार्ग हा आज बंद राहणार आहे। आरबी कदम मार्ग ते मेघराज जंक्शन मार्ग सुद्धा आज बंद असेल। वाहतुकीमधले बदल आपण बघतोय। दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत मार्ग वाहतुकीसाठी हे बंद राहणार आहे। लहान रस्ते गरजेनुसार बंद करण्यात येतील। एजीएलआर आणि जेव्हीएलआर मार्ग गरजेनुसार बंद ठेवण्यात येतील, त्याबद्दलचे निर्णय वेळोवेळी घेतले जातील। गांधीनगर जंक्शन ते आरबी कदम मार्ग हा प्रामुख्याने बंद राहणार आहे। हे काही वाहतुकीमधले महत्त्वाचे बदल। आरबी कदम मार्ग ते मेघराज जंक्शन मार्ग सुद्धा आज बंद असेल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होतोय आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत मुंबईमधनं। अजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घाटकोपरमध्ये येत आहेत। मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी अर्थात हा दौरा आहे, हा रोड शो आहे। काय प्रामुख्याने मुद्दे दिसत आहेत ज्याच्याविषयी आज नरेंद्र मोदी भाष्य करू शकतात? खरं तर गुरु महत्त्वाचा मुद्दा आहे की काय मुद्द्यांवर नेमकं पंतप्रधान मुंबईत जे ते मुंबईकरांना संबोधतील। आपण जर पाहिलं तर मुंबईतील आणि विशेष करून ज्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे त्या भागातलं राजकारण मागच्या अनेक दिवसांपासून रंगलंय, ते म्हणजे मराठी गुजराती ह्या वादामुळे। काही गुजराती सोसायट्यांमध्ये जे प्रचार करण्यासाठी नेते मंडळी गेली होती त्यांना आत येऊ दिलं नाही, असा आरोप महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवारांवर थेट मिहिर कोटेचांवर केला। आणि त्याच्यानंतर हे प्रकरण जे ते संपूर्ण मुंबईत गाजलं की मुंबईत मराठी माणसाला परवानगी नाकारली जाते। त्यामुळे घाटकोपर ते म्हणजे ईशान्य मुंबईच्या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघात जी मराठी मंडळी असेल त्या मराठी मंडळी मतदारांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठीचा प्रयत्न जो असेल आणि त्या अनुषंगाने भाषण होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिहिर कोटेचा यांच्या मतदारसंघात एक विधानसभा येतं, ते म्हणजे गोवंडी। त्या गोवंडीत सुद्धा मागच्या अनेक दिवसांपासून हिंदू मुस्लिम असा वाद होताना आपल्याला पाहिला होता। मिहिर कोटेचा यांनी आरोप केले होते की ज्या वेळेस मी प्रचाराला गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी माझ्या प्रचार रथावर दगडफेक झाल्याची माहिती त्यांनी एक्स पोस्टवरून समोर आणली होती। या आधी नितेश राणे यांनी सुद्धा गोवंडीच्या भागात जे ते एकंदरीत हिंदू खतरे में असं म्हणत जो तो प्रचार दौरा आणि जाऊन अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। त्यामुळे ह्या मुद्द्यावरून आपलं मतांचं ध्रुवीकरण करून हिंदू आणि त्यातच मराठी मतांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असेल। या संदर्भातली माहिती सुद्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याची शक्यता जी ती वर्तवली जाते। दुसरी बाब म्हणजे मुंबईतील 6 उमेदवारांसाठी हा प्रचार दौरा असेल, त्यामुळे फक्त हा संपूर्ण रोड शो फक्त ईशान्य मुंबईच्या उमेदवार म्हणजे मिहिर कोटेचा नसेल तर मुंबईतील इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी असेल। महायुतीचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यामुळे जर गुजराती मराठीचा वाद इथे होताना पाहायला मिळतो तर तो उत्तर मुंबईच्याही मतदारसंघात होताना पाहायला मिळत होता, तो म्हणजे पियुष गोयल जिथून उमेदवार आहेत त्या ठिकाणी कोळी मतदारांचा हिरमोड झाला होता, कारण की पियुष गोयल नाकाला रुमाल लावला होता। त्यामुळे त्यांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असेल आणि त्या अनुषंगाने हे भाषणाचे मुद्दे असतील। आज कदाचित भाषणाची सुरुवात ही मराठी भाषेतून होण्याची शक्यता आहे, कारण की ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले बरोबर, त्यांनी त्यामुळे बरेच भाषणाची मुद्दे सुरुवात खरं तर अनेक अजय, ठिकाणी ज्याच्याकडे आज आपल्याला लक्ष ठेवावं लागेल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये रोड शो करतात। तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवरती लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।